आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा परिसरात अप्पर पोलीस अधीक्षका अर्चना पाटील यांनी पथकासह मोठी धाड टाकत रसायन मिश्रित हातभट्टी दारू व बनावट सिंधी निर्मितीवर अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत हजारो लिटर शरीरासाठी अत्यंत घातक असलेली दारू जप्त करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शिवणी गावात मास रेड करत घराघरांची झडती घेतली। यावेळी हातभट्टी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायनयुक्त साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले। विशेषतः आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी रसायन मिश्रित बनावट सिंधी दारूही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। या कारवाई दरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे। अचानक झालेल्या या धाडसत्रामुळे हातभट्टी व बनावट दारू तयार करणाऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली। शिवणी परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। या मास रेडमध्ये एसआरपी जवान, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले तसेच नांदेड शहरातील 5 पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। सुमारे 100 ते 150 पोलिसांचा मोठा फौजफाटा या कारवाईत तैनात करण्यात आला होता। जप्त करण्यात आलेली रसायन मिश्रित हातभट्टी दारू व संबंधित साहित्य नष्ट करण्यात आले असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षका अर्चना पाटील यांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन क्रॅकडाऊन राबवले जात आहे। त्यामध्ये विविध अवैध व्यवसाय जे आहेत त्यामध्ये दारू असेल, गुटखा असेल, मटका असेल, जुगार असेल, त्यानंतर इतर पण जे आरमॅक्ट असेल, एनडीपीएस असेल, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या खाली कारवाई करण्यात येत आहे। त्याच अंतर्गत शिवणी मध्ये पण आम्हाला माहिती मिळाली होती की इथं रविवारचा बाजार असतो आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जाते। त्यामुळे आम्ही जवळपास एक नियोजन करून 8 अधिकारी त्यानंतर 100 कर्मचारी असा एक आम्ही स्टाफ सकाळी जवळपास 6 वाजता इथे रेड करून आम्हाला प्रत्येक घरामध्ये आम्ही तपासणी केली आणि त्याप्रमाणे आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मोहाची हातभट्टी सापडलेली आहे। त्यानंतर काही ठिकाणी सिंधीची दारू पण सापडलेली आहे, गुटखा पण सापडलेला आहे। सिंधी बद्दल पण आम्हाला माहिती मिळाली होती, पण जेव्हा पोलीस कारवाई करायला यायचं त्यावेळेला आम्हाला तिथे काही मिळायची नाही। पण आज आम्ही अचानक कारवाई म्हणजे कुणालाही न कळू देता अचानक सकाळी कारवाई केल्यामुळे आम्हाला सिंधी पण इथे मोठ्या प्रमाणात मिळाली। साधारणतः 20 ते 25 घरांमध्ये आम्हाला हातभट्टी आणि मोहाचे फुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले आणि सिंधी पण जवळपास पण मिळाली आणि यापूर्वी पण कारवाई झालेली आहे। यापूर्वी जी कारवाई झालेली होती त्या गुन्हेगारावर आता हद्दपारची कारवाई होणार का, जेणेकरून या गावामध्ये पूर्णपणे हातभट्टी दारू आणि सिंधी पूर्णपणे बंद होईल? ठीक आहे, ज्याच्यावर 2 किंवा 3 पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांचा आम्ही रेकॉर्ड काढून त्यांच्यावर कारवाई करू। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।